महाराष्ट्रीयन विवाह सोहळा हा वैदिक परंपरा, संस्कार आणि कुटुंबातील प्रेम यांचा सुंदर संगम मानला जातो. विवाहाच्या शुभमुहूर्तावर वधूवर मंडपात येतात आणि सर्वप्रथम गणेशपूजन व देवतांचे स्मरण केले जाते. त्यानंतर मंगळाष्टक सुरू होताच अंतरपाट धरला जातो. मंगलमय मंत्रोच्चार आणि टाळ्यांच्या गजरात अंतरपाट दूर केला जातो व वधूवर एकमेकांना हार घालतात. हा क्षण दोन जीवांच्या नवीन आयुष्याची सुरुवात मानला जातो. यानंतर कन्यादान विधी केला जातो. या विधीत वधूचे आईवडील आपल्या कन्येचा हात वराच्या हातात देतात. हिंदू धर्मात कन्यादान हे अत्यंत पवित्र दान मानले जाते. आईवडिलांच्या आशीर्वादाने वधूवर नवीन संसाराची जबाबदारी स्वीकारतात. त्यानंतर कंकणबंधन विधीमध्ये वधूवरांच्या हाताला पवित्र कंकण बांधले जाते. हे कंकण विवाह पूर्ण होईपर्यंत शुभशक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. मंगळसूत्र बांधणी हा विवाहातील सर्वात भावनिक आणि महत्त्वाचा क्षण असतो. वर नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो आणि तिच्या कपाळावर कुंकू लावतो. मंगळसूत्र हे पती-पत्नीच्या पवित्र नात्याचे प्रतीक मानले जाते. यानंतर सप्तपदी विधीमध्ये वधूवर पवित्र अग्नीभोवती 7 पावले घेतात आणि एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात. प्रत्येक पावलामागे संसारातील कर्तव्य, प्रेम, विश्वास आणि सुखसमृद्धीचे महत्त्व सांगितले जाते. विवाहातील कानपिळी विधी हा आनंद आणि विनोदाने भरलेला क्षण असतो. वधूचा भाऊ किंवा मामा वराचा कान हलक्या विनोदी पद्धतीने पिळतो आणि नवरीची काळजी घेण्याची आठवण करून देतो. त्यानंतर उपस्थित सर्व नातेवाईक वधूवरांवर अक्षता टाकून शुभ आशीर्वाद देतात. ढोल ताशांचा गजर, वेदमंत्र आणि आनंदी वातावरणात विवाह सोहळा पूर्ण होतो. महाराष्ट्रीयन विवाह हा केवळ 2 व्यक्तींचा नव्हे तर 2 कुटुंबांचा आणि संस्कारांचा पवित्र मिलाप मानला जातो.